जय काली जय भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो. अध्यात्मशास्त्र या आपल्या युट्यूब चॅनेलवर मी कालिकानंदनाथ आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. आज आपला पॉडकास्ट घेण्यासाठी हे सुप्यातून आलेले आहेत. ते आपला त्यांचा परिचय तुम्हाला देतील आणि आध्यात्मिक प्रश्न उत्तर करण्यासाठी आम्ही हा पॉडकास्ट बनवत आहे. हा आपल्या चॅनेलवर तसेच ह्यांच्या चॅनेलवर सुद्धा आपण अपलोड करणार आहे. तर त्यांचा ते स्वतःचा परिचय देतील. जय गुरुदेव, जय दक्षिण कालिके. माझं नाव देवराज कांबळे आणि आज आपण बघत आहात अध्यात्मशास्त्र हा युट्यूब चॅनल. या युट्यूब चॅनल मध्ये आपण गुरुवर्य श्री प्रवीणजी जाधव यांच्या सोबत आपण आध्यात्मिक चर्चा करणार आहोत. तर ही आध्यात्मिक चर्चा करण्यासाठी मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांचे प्रवीणजी जाधव सर गुरुवर्य आपल्याला काही उत्तर देणार आहेत. तर हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्णपणे पाहत राहा. यामध्ये आपल्याला भरपूर अशा फायद्याच्या गोष्टी आपल्याला इथं बघायला भेटणार आहेत. तर आपण हा पॉडकास्ट सुरू करूयात. गुरुजी, प्रथमतः आपले जे दर्शक आहेत आता हे तुम्हाला ओळखतातच, परंतु आणखीन काही नवीन दर्शक आहेत किंवा येणार आहेत, हा पॉडकास्ट पाहणार आहेत, तर त्यांच्यासाठी आपला एक परिचय द्यावा. माझं नाव प्रवीण बाबूराव जाधव. एक व्यावहारिक नाव माझं प्रवीण बाबूराव जाधव असं नाव आहे माझं. मी पुरंदर तालुक्यामध्ये निरा ह्या गावामध्ये मी लहानाचा मोठा झालोय. परंतु माझं मूळ गाव वाणेवाडी असून बारामती तालुका सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या जवळ वाणेवाडी नावाचे खेडेगाव आहे बारामती तालुक्यामध्ये. इथं माझे वाडवडिलांपासून पूर्वजांपासून आमचं हे गाव आहे. आमचे वडील रिटायर झाल्यानंतर आम्ही आमच्या गावामध्ये स्थायिक झालो आहोत. आणि हे जे तुम्ही बघताय भगवतीचं मंदिर, हे माझ्या समस्त शिष्य परिवारांच्या आग्रहास्तव आणि सहयोगातून आपण हे मंदिर देवीचं बांधलेलं आहे. धन्यवाद गुरुजी. आज आपण आपला परिचय दिलेला आहे. आता आपल्या सर्व श्रोत्यांना आपलं जे आध्यात्मिक नाव आहे, जे आपल्या गुरूंनी आपल्याला दिलेलं आहे, तेही नाव सांगावं व आपल्या गुरूंची छोटीशी ओळख सर्व श्रोत्यावर्गांना होईल असे त्यांचा छोटासा परिचय दिला तरी बरं होईल. म्हणजे आपली गुरु परंपरा जी आहे ही सर्व शिष्यांना समजेल आणि त्यातून आपलं एक तुमच्या पाठीमागे असलेला जो गुरु परंपरेचा जो आशीर्वाद आहे तो सर्वसामान्य लोकांनाही समजेल. सर्वप्रथम ही जी गुरु परंपरा, हे मी मुळात गुरु परंपरा ही गुप्त ठेवली जाते सगळ्यात आधीची गोष्ट. कारण की गुरु परंपरा गुप्त ठेवण्या पाठीमागं काही कारण आहेत, पण तरी पण मी माझी गुरु परंपरा थोडीशी सांगतो. परंतु मूळ गुरु परंपरा जर सांगितली तर बरेचसे ह्याचे काही साईड इफेक्ट बघण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे गुरु परंपरा हे गुप्त ठेवतो. परंतु श्रीनाथादि गुरुत्रयम गणपती पीठम त्रयम भैरवम सिद्धोग बटुक त्रयम पदयुगम द्रुतिक्रम मंडलम वीरा नष्ट यतुष्षष्टी वीरावली पंचकम श्रीमनमालिनी मंत्र राजसहितम वंदे गुरोर मंडलम. ही जी गुरु परंपरा आहे, दक्षिणामूर्ती आरंभ दत्तात्रय मध्यम तस्माद वर्तमान आचार्य वंदे गुरु परंपरा. ही परंपरा भगवान सदाशिव महादेवांपासून निर्माण झालेली आहे. त्याच्यामध्ये भगवान दत्तात्रेय आणि तिथून पुढं अशी परंपरा येत 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 आमच्यापर्यंत आलेली आहे ही परंपरा आहे. मी बंगाल कौल संप्रदायातून, जे बंगाल कौल संप्रदाय आहे त्याच्यामधून मी दक्षिण आचार पद्धतीतनं दीक्षित होतो. परंतु भगवतीच्या आग्रहास्तव, भगवतीच्या प्रेरणेनं, भगवतीने संकेत दिल्याप्रमाणे मी पुन्हा दक्षिण मार्गातून जे पूर्ण मार्ग समजला जातो कौल मार्ग, त्याच्या माध्यमातून मी पुन्हा शाक्ताभिषिक्त आणि पूर्ण अभिषिक्त मी मैथिल कौल मार्गातून झालो. परंतु सुरुवात तर माझी दक्षिण मार्गातूनच झाली होती. परंतु मला पूर्ण करावं लागलं कौल परंपरेतनं, ज्याला आपण बोलतो बलिविधानासहित दीक्षा माझी नंतर घ्यावं लागली मला. आणि माझं आध्यात्मिक नाव कालिकानंद नाव आहे. कारण की ह्याच्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही पूर्ण अभिषिक्त गुरु ज्या वेळेला तुम्हाला करतात त्यावेळेला ते तुम्हाला आनंदनाथ हे नाव दिलं जातं. म्हणजे जर का तुम्ही पुरुष असताल तर तुम्हाला समजा तुमचं नाव
समजा काय तुमचं नाव देवराज, तर देवानंद नाथ असं नाथ लावलं जातं, आनंद आणि पुन्हा नाथ लावलं जातं. आणि जर का स्त्री असेल, समजा एखाद्या स्त्रीचं नाव असेल छाया, XYZ छाया एखाद्या स्त्रीचं नाव आहे, तर गुरु तिला छायांबा असं पण नाव देऊ शकतो, किंवा तिचं नाव बदलून एखादं नाव पण देऊ शकतो. गुरुनी मला कालिका आनंदनाथ हे नाव दिलं कारण की त्यांनी बघितलं, त्यांना असं जाणवलं की हा कालीच्या प्रती ह्याच्या मनामध्ये भक्ती जाणवली त्यांना माझ्या मनामध्ये. त्यांनी मला सांगितलं की कालिकानंदनाथ म्हणजे कालीला आनंद देणारा, कालीला प्रसन्न करणारा, असं त्यांनी विशेषण मला लावलं की तू कालीला प्रसन्न करशील, कालीच्या भक्तीचा प्रसार करशील, प्रचार करशील, कालीला प्रसन्न करशील तू, म्हणून हे नाव तुला सार्थ आहे. आणि त्यांनी ते नाव मला दिलं. तर हे नाव असंच दिलं जात नाही, हे एक महत्वाची गोष्ट सांगतो की कुणालाही मोघम नाव दिलं जात नाही. त्यासाठी तुम्हाला ऍस्ट्रॉलॉजीचा सुद्धा अभ्यास असणं गरजेचं आहे, नाही का. त्याच्यामध्ये ताराचं तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे की जन्म, नाही का, क्षेम, विपत, नाही का, ते जे काही नक्षत्र आहेत, नाही का, विपत, संपत, वध, नाही का, क्षेम, प्रत्यरी, ह्या ज्या गोष्टी आहेत तारामधल्या, ह्याचा तुम्हाला अभ्यास करून त्याच्या जन्म नक्षत्र असे ती मित्र, अतिमित्र किंवा त्याला क्षेम, साधक अशा ज्या शुभ अक्षर त्याला लागू वाटेल, शुभ नक्षत्र लागतील, त्यातलं अक्षर उचलून दिलं जातं. असं मोघम कुठलंही कोणी नाव देऊ शकत नाही. आता कालिकानंदनाथजी, आदरणीय कालिकानंदनाथजी, आम्हाला आता आपले जे प्रेक्षक वर्ग आहेत यांना नेमकं सांगा की आपण जे युट्यूबला आपल्या चॅनलला नाव दिलेलं आहे अध्यात्मशास्त्र, तर ह्या अध्यात्मशास्त्र ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे आणि अध्यात्म व धर्म यामध्ये नेमका काय फरक आहे? अध्यात्म आणि धर्म ह्याच्यामध्ये फरक काहीच नाही. अध्यात्म म्हणजेच धर्म आणि धर्म म्हणजेच अध्यात्म. वास्तविक अध्यात्म म्हणजे शरीराला म्हणलं जातं, शरीराच्या रिलेटेड जे विज्ञान आहे त्याला अध्यात्म बोललं जातं. आध्यात्मिक भोग, अधिभौतिक भोग, अधिदैविक भोग, हे जे प्रकार आहेत. आध्यात्मिक भोग म्हणजे शरीर भोग, तुमची प्रगती. शरीर हे एकच नसतं, एक लक्षात घ्या. तुमचं हे जे शरीर आहे, हाय का नाही, हे शरीर तुमचं अन्नमय कोश शरीर फक्त तुम्ही बघत असता, पण ह्याच्यामध्ये प्राणमय कोश सुद्धा आहे, हाय का नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो ज्ञानमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे, आनंदमय कोश आहे, असे शरीरामध्ये कोश असतात. जसं कांदा असतो, कांद्याच्या आतमध्ये दुसरा कांदा असतो, टरपाल काढला दुसरा एक कांदा असतोच की त्याच्यामध्ये, ते परत आवरण काढल्यानंतर पुन्हा एक आतमध्ये आवरण असतं. तसं हे जे शरीर आहे हे आवरणामध्ये आवरण आहे. वासनामय कोश सुद्धा एक असतो. आपण जे म्हणतो की माणूस मेला, नाही का, पण माणूस ऍक्च्युली शरीर मरतं, पण त्याचं वासना सर्जवंत राहतात. मग ते पुन्हा ते नाथबाबांनी सांगितलंय ना, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, तिची अंगे झाले हरिरूप. म्हणजे वासना मय शरीर असतं एक ह्याच्यामध्ये, प्राणमय कोश. आणि ते म्हणजे प्राणमय शरीर जरी माणूस मेला तरी पण त्याच्यामध्ये वासना शिल्लक असतात आणि त्याला प्राण दुसरा जन्म धारण करतो. जर का त्याच्या नशिबात असेल तर अकाल मृत्यू झाला तर ते भ्रमण करत राहतो, असं आपलं शास्त्र मानतं. आणि असे एक्सपिरियन्स आपल्याला येत असतात समाजामध्ये. तर अध्यात्म जे आहे ते तुमचं कुंडलिनी शक्तीवरती भक्तियोग, ज्ञानयोग, क्रियायोग, तुमचं अशा रिलेटेड आहे. प्रेमयोग म्हणजे देवीबद्दल, म्हणजे देवीची किंवा देवतेची बद्दल प्रेमपूर्वक भक्ती करणे, नाही का. साधू संतांनी सांगितलंय ना, प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोथी, वाचुनी काय, कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे व. म्हणजे ते त्या प्रकारात येते की प्रेमयोग सुद्धा एक भक्तीचा मार्ग आहे, ज्ञानयोग सुद्धा भक्तीचा मार्ग आहे, भक्तियोग पण आहे, तंत्रयोग पण आहे, राजयोग पण आहे. राजयोगाचं सुद्धा मला ज्ञान आहे, त्या मार्गात सुद्धा मला गुरु आहेत. हा, तर योग विद्येचं त्यांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. योग साधना सुद्धा आपण केलेल्या आहेत. तंत्रोक्त साधना भगवतीच्या संकेतानुसार केलेल्या आहेत. आणि पुन्हा भक्तियोगाचा सुद्धा केलेला आहे. 3-4 प्रकारचे योग केलेले आहेत आपण. अच्छा, म्हणजे अनेक योगांचा आपण अभ्यास केलेला आहे, गुरु केलेले आहेत, आणि त्यामुळे तुम्ही अध्यात्मशास्त्र हे युट्यूबला नाव दिलेलं आहे. म्हणजे अतिशय योग्य असं नाव, तुम्ही उचित नाव ह्याला शोधलेलं आहे की ज्याच्या माध्यमातून सर्व प्रेक्षक वर्गांना किंवा जे आपले गुरु जे आहेत त्यांचे जे शिष्य आहेत त्यांना याचा योग्य ज्ञान
त्यांना मिळावं आणि त्या अनुषंगाने यांनी परिपूर्ण असा अभ्यासही केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने यांनी युट्यूबच्या चॅनलला सुद्धा अध्यात्मशास्त्र हे नाव ठेवलेलं आहे. तर आता आपला पुढील प्रश्न असा आहे की आता सर्वसामान्य लोकांसाठी आपण एक प्रश्न विचारतोय की नेमकं तंत्र म्हणजे नेमकं काय आणि ते तंत्र जर झालं असेल एखाद्या व्यक्तीवरती एखाद्या फॅमिलीवरती तर त्याचे असे काय परिणाम असतात किंवा त्याचे काय चिन्ह आहेत की त्याचे लक्षणं की ते सर्वसाधारण एखादा व्यक्ती हा समजू शकेल की आपल्या घरावरती तंत्र झालेलं आहे आणि तो त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी कुठला मार्ग अवलंबावा. सर्वप्रथम देवराजजी, तुम्ही जो प्रश्न विचारला की तंत्र झालेला आहे, हा प्रश्न चुकीचा विचारलाय तुम्ही. ऍक्च्युली तंत्र म्हणजे जादूटोणा भानामती नाही. सर्वप्रथम तंत्र म्हणजे जी अनुष्ठानं, जे साधना, जे करून तुम्ही ईश्वराची प्राप्ती करू शकतील त्याला तंत्र बोललं जातं. तंत्र म्हणजे षटकर्म नाही, त्याला अभिचारिक प्रयोग बोललं जातं. त्याला भानामती किंवा तुम्ही करणी बोला, भानामती बोला, कृत्या प्रयोग बोला, नाही का, हे प्रयोग वेगळे. आणि तंत्र म्हणजे तुम्ही जे भगवान आनंद भैरव यांनी जी का भैरवीला सांगितलेले प्रकार, नाही का, ईश्वराच्या प्राप्तीचे, म्हणजे उदाहरणार्थ आपण तंत्रक साधना करतो म्हणजे काय करतो आपण तांत्रिक साधना करतो म्हणजे आपण देवीचे बीज मंत्राचे जप करतो, देवीचं कवच लावतो, देवीचं ध्यान करतो, देवीचं न्यास करतो शरीरामध्ये, नाही का, देवीचं आवरण पूजा करतो, नाही का, देवीचे होम हवन करतो, आपण कुमारिका पूजन करतो. म्हणजे हे काय करतो आपण, गुरुचं ध्यान करतो, चिंतन करतो. कुमारी पूजन करणं काय, ह्याचा अर्थ काय, कुमारिका पूजन का करतो आपण, गुरुचं पूजन का करतो? कारण की आपलं जी फिलॉसॉफी आहे, अद्वैत स्वरूपिणी स्वरूपात आपण जगदंबेला पूजत असतो, देवीला अद्वैत रूपिणी आपण मानतो, नाही का. तर आपलं जे हिंदू धर्म आहे तो सांगतो की चराचरामध्ये ईश्वराला पहा, जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप, पूजा ध्यान जपते अशी नाही, हे साधू संतांनी सांगितलेलं आहे, नाही का. सर्वम खल्विदम ब्रह्म, नाही का, सर्व ब्रह्ममयम जगत, नाही का, ही जी सांगितलेली फिलॉसॉफी, तर ही कसं शक्य आहे? तर सर्वप्रथम तुम्हाला आधी एका कुठल्या तरी व्यक्तीमध्ये ती ईश्वराला बघावं लागणार आहे. आता ही जी मूर्ती आहे जगदंबाची, आपण ह्याच्यामध्ये ह्या एक निर्जीव मूर्तीमध्ये आपण जगदंबेची भावना करतोय, त्या परम शक्तीला, त्या विश्व ब्रह्मांड व्याप्त शक्तीला आपण ह्या माध्यमातून पुजतोय. समजलं का मला काय बोलत आहे? ही म्हणजे देवी आहे का? ही म्हणजे देवी नाही. ही देवीला आपण एक प्रतीक आहे, हे देवीचं आपण ह्याच्यामध्ये तिला पुजतोय. एक लक्षात घ्या, देवीचं जे मूळ स्वरूप आहे त्या मूळ स्वरूपामध्ये भगवतीला फक्त दोनच माणसं पूजू शकते. ती एक दोन नाही, एकच माणूस पूजू शकतो की ज्याला पूर्ण निर्गुण आणि निराकार तत्वाचा बोध झालाय, तो देवीला खऱ्या रूपात पूजू शकतो. ज्याला निर्विकल्प निराकाराचा निर्गुण तत्वाचा बोध झालाय. म्हणजे ज्या वेळेला अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने विश्वरूप दर्शन दिलं होतं, जर तुम्ही बघितलं, आता तू एक माझं असं होतं देवराजी, माझ्या चॅनलवर युट्यूबवर व्हिडिओ बनवताना सुद्धा असं होतं की मला बोलायचं असतं एक वेगळा विषय, पण देवीच्या कृपेने इतकं विचारांचं वादळ पेटतं की मूळ विषय सांगता सांगता असे दुसरेच विषय यायला लागतात आतनं बाहेर, पण आवश्यक असतात ते सांगणे सुद्धा. ज्या वेळेला श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं होतं त्यावेळेला अर्जुनाला सांगितलं, हे माझं रूप बघ आणि ह्या रूपात मला पूज. विश्वरूप दाखवल्यानंतर तर अर्जुनाचा ब्लड प्रेशर वाढला होता, अर्जुन थरथर कापायला लागला होता, अर्जुन लटलट कापायला लागला. म्हणला, देवा, ही अख्खा समुद्र आणि पिऊन काय तहान भागवण्यापेक्षा एक घोटभर पाण्याने माझे तहान जाणार आहे, तुझं चतुर्भुज रूपात तुला पूजून सुद्धा मी तृप्त आहे. देव म्हणला की अरे पण माझं हे मूळ स्वरूप आहे, ह्याच्यात पूज. ते देवाचं जे मूळ रूप आहे तिला विराट आहे, ते फक्त तुम्ही ज्या वेळेला तुमची कुंडलिनी शक्ती सहस्त्रार चक्रामध्ये ज्या वेळेला जाईल त्यावेळेलाच तुम्ही त्याचा पूर्ण आस्वाद घेऊ शकता. जोपर्यंत आज्ञा चक्रापर्यंत तुमची कुंडलिनी शक्ती येईल तोपर्यंत सगुण रूपात तुम्हाला आनंद घेऊ शकता. हे माणसाच्या हा जे 7 स्तर आहेत, लक्षात घ्या. पशु, आता जसं जसं काही यांची लेवल वाढते, काही जण फक्त आहार निद्रा भय मैथून एवढंच त्यांचं लाईफ असते, त्यातच ते समाधानी असतात. काही असे थोड्याशा वरच्या लेवलला जातात की त्यांना असं वाटतं की समाजासाठी बाबा कुठं दान धर्म, कुठं थोडंफार त्यांना स्तुती स्वतःची झाली आहे, मग त्यात ते समाधानी होतात. काही असे असतात. आता एखादा शास्त्रज्ञ घ्या,
एखाद्या दारुड्याला एक बाटली दिल्यानंतर त्याला मिळणारा जो आनंद आहे, आणि तसाच एक शास्त्रज्ञ आहे, त्याला एखाद्या गोष्टीचा शोध लागणारा आनंद आहे, या दोघांना आनंद मिळतोय. दारुड्याला एक बाटली दिली ते खुश आहे, पण शास्त्रज्ञाला सुद्धा एखाद्या गोष्टीचा शोध लागला तर तो सुद्धा लय आनंदी होतोय. पण त्यांच्या आनंदात फरक आहे ना. जेवढं तुम्ही अधम योनीला जाणार आहे तेवढं इंद्रियांशी निगडीत तुमचा आनंद राहणार आहे. आणि जसं जसं तुमची उन्नती होणार आहे का नाही आध्यात्मिक, तस तसं तुम्ही इंद्रियांच्या भोगवासनापासून लांब जाणार आहे. तुम्ही शास्त्रज्ञाला शोध लागला त्यात त्याने काही खाल्लं पिल्लं नाही, पण तरी त्याला लय आनंद झालाय. त्याला विषय भोगाची तिथं आवश्यकता नाही. तसं जसं ही जी मार्ग आहे ना, तंत्र मार्ग, म्हणजे तुम्हाला वस्तू, ह्या ज्या स्थूल वस्तू आहेत, ह्या वस्तू उपलब्ध नसताना सुद्धा तुम्हाला आनंदाची प्राप्ती देणारे आहेत. एखादा साधू समजा समाधीस्थ झालाय किंवा ते बसलाय, ध्यानस्थ बसलाय, तर तो आनंद भोगतोय जो इंद्राला सुद्धा प्राप्त होत नाही. इंद्राला सुद्धा किंवा देवतांना सुद्धा प्राप्त होत नाही असा आनंद तो एका जाग्यापासून कुठलाही भौतिक पदार्थ उपलब्ध नसताना तो आनंद जी भोगतोय, ह्याला तंत्र बोललं जातं. तंत्र त्याला बोललं जातं की तुम्ही स्वतःच्या आतमध्ये असलेल्या शक्तीला वळखा. जी कुंडलिनी शक्ती किंवा जगदंबा जी तुमच्या आतमध्ये आहे, एक सांगतो का, आनंद मीमांसा नावाचा एक ग्रंथ आहे. माणूस आनंद बाहेर बघत असतो, बाहेर मिळतो का त्याला आनंद? कधी नाही मिळत. आता समजा उदाहरणार्थ की एखादा माणूस आंबा खातोय, तर तो आंबा खाल्ल्यानंतर जे केमिकल तयार होते ना शरीरामध्ये, त्याच्या ही वस्तू मला मिळाली, ती केमिकल महत्वाचे आतमध्ये तयार होणार, मनात जे स्पंदन तयार होते. मग ह्या गोष्टी बाहेरनं सुख मिळण्यापेक्षा आतमध्ये जे सुखाचा समुद्र आहे त्याच्याकडे वळवा, ह्याला तंत्र बोललं जातं. बाहेरनं माणूस कधी तृप्त होऊ शकत नाही. पूर्ण तृप्त म्हणून बाहेरनं तृप्त होत नाही, म्हणून तर गौतम बुद्धांनी आत्मज्ञान मिळण्यासाठी हे केलं ना, संन्यास घेतला, राजवैभव सोडलं नाही का. साधू संतांनी तेच तर सांगितलं, सनक सानकादिक मुनी हे बघा, हे कशासाठी? कारण की आत्म्याचा जो आनंद आहे, आत्मा हाच आनंद स्वरूप आहे. तुम्हाला दुःख का नाही पाहिजे? आनंदच का पाहिजे? दुःख का नको वाटते माणसाला? आनंद का प्रिय? कारण की आत्म्याचं आनंद हे स्वरूप आहे, म्हणून आत्म्याला सच्चिदानंद स्वरूप बोललं जातं. म्हणून आनंद प्राप्त होण्यासाठी माणूस आनंदाकडे खेचला जातो. एक गुन्हेगार समजा गुन्हा करत असेल, समजा चोर चोरी करतोय, दरोडा टाकतोय, ते दुःख मिळण्यासाठी टाकत नाही, त्याला त्यातनं आनंदच पाहिजे. फक्त त्याला एवढी अक्कल नाही की आपण जे काय कृत्य करतोय त्यातनं आपल्याला आनंद प्राप्त होणार नाही, ते आनंदाचं मूळ ठिकाण नाही. म्हणजे समजलं मला काय म्हणायचंय? आता समजा उदाहरणार्थ पाणी पिल्याने आपली तहान जाणार आहे, पण ह्यांना कळत नाही की पाणी पिल्याने तहान जाणार आहे. की तहान भागवायसाठी शेवाळ जे असतं का नदीच्या कडेला, ते चाटत बसतात. परंतु वास्तविक आनंद हे तुम्हाला ध्यानातनं, ईश्वराच्या भक्तीतनं जे रस उत्पन्न होणार आहे त्यातनं तुम्ही तृप्त होणार आहे. आणि असे तृप्त होणार आहे तुम्ही की तुमची इकडे तिकडे पडायची तुम्हाला गरज लागणार नाही. आता तुम्ही जो प्रश्न विचारला मला की तंत्र झालंय, त्याला सटकर्म बोललं जातं. सटकर्म बोललं जातं म्हणजे मारण, मोहन, उच्चाटन, स्तंभन, विद्वेषण नाही का, ह्या ज्या काही क्रिया आहेत ह्या आहेत शास्त्रामध्ये, त्या उल्लेखित आहेत आणि ह्या अनादी काळापासून चालू आहेत, अगदी पूर्वीच्या काळापासून सुद्धा चालू आहेत. पण ह्या झालीत की नाही झाल्यात हे दुसऱ्याने सांगायच्या आधी तुम्हालाच कळतात. पहिली गोष्ट की झालंय की न झालंय ते कसं कळतं? जर तुमच्या घरामध्ये जर तुम्ही तुमच्या कुलदेवताला पूजत असतील, तुमच्या एखाद्या इष्टदेवता असेल, तर त्या माध्यमातून तुम्हाला स्वप्न, दृष्टांत ह्याच्या माध्यमातून याचे संकेत मिळत असतात. उदाहरणार्थ माझ्यावरती एखाद्याने क्रिया केली, मारण क्रिया किंवा स्तंभन, विद्वेषण एखादी क्रिया केली, तर मी जर एखाद्या देवतेला पुजत असेल तर मी ह्या देवीला पुजतो, भैरवनाथांना पुजतो, दत्तात्रयांना, गणपतीला ह्यांना पुजतो. किंवा आपण तर ह्या देवता मला स्वप्नामध्ये त्याचा ते दाखवणार ती व्यक्ती, आणि तो जी काही क्रिया करतोय ह्या रिलेटेड मला काही दृश्य दिसली जाते ती स्वप्नामध्ये, आणि मलाच दिसतात असं नाही. तुम्ही साधना उपासना केली तुम्हाला पण दिसणार. हेच फॉर्म्युला हेवच आहे. म्हणून आपल्यापाशी येणाऱ्या माणसांना आपण पहिल्यांदा साधना उपासना करायला सांगतो, आणि त्यातनंच ते क्लिअर कळतं त्या व्यक्तीला स्वतःलाच आपल्या विरुद्ध काय बाधा आहेत त्या. उदाहरणार्थ समजा आपण उपासना त्याला करायला सांगितली, त्याला स्वप्नामध्ये समजा दिसलं की मी ड्युटी जाळतोय, तर मग आपण त्याला सांगतो बाबा तुमचं जागरण वगैरे राहिलंय का खंडोबाचं, तुम्ही जागरण करून घ्या. समजा त्याला दृष्टांत पडला, 4-5 मुली आल्या, म्हणल्या आम्हाला भूक लागली, जेवायला घाल,
आपण सांगतो त्याला बाबा तुमच्या सवासनी वगैरे कुलाचारामधल्या कुठल्या राहिल्यात का तुमच्या, त्या करून टाका. पुन्हा अजून समजा की एखाद्या कुणी काही क्रिया केली असेल तर समजा त्या स्वप्नामध्ये असे गुंड वगैरे आले, घरामध्ये घुसत्यात असं दिसलं त्यांना, किंवा तो व्यक्ती समोर घुसावतोय शत्रूंना किंवा मारामारी करतोय किंवा येऊन मारतोय, तर मग आपण त्याला विचारू ह्या माणसाचं तुमचे संबंध खराब आहेत का, चांगले आहेत, कसे आहेत, मला काय वाटतं त्या माणसाबद्दल, किंवा आपण जी काय लक्षणं आहेत त्या बाबा काही लक्षणं आहेत त्याची, नाही ना, की एकदम अचानक दुर्गंध येणे काही कारण नसताना, किंवा एकदम दचकून उठणे, किंवा असं काय स्वप्नामध्ये वाघ, सिंह, रेडा इत्यादी येणे, तुमच्यावर आक्रमण करणे, हे सूक्ष्म जगतातल्या ह्या सक्ती त्या माध्यमातून त्या तुम्हाला ते दिसतं. मग त्याचे काही उपाय पण आहेत, त्याचे उपाय पण आहेत काय त्या पद्धतीतनं त्याचं होतं. तर मोघम सांगण्यापेक्षा आता एक पद्धत दुसरी एक कौल प्रसाद वगैरे लावून सांगणं ही एक पद्धत आहे, फार अनादी काळापासून पूर्वीपासून चाललेली पद्धत आहे. परंतु मला जर तुम्ही विचारलं तर ही पद्धत जी मी सांगतोय ही सगळ्यात जास्त बेस्ट आणि प्रभावशाली पद्धत राहते, की त्याच व्यक्तीला स्वतः उपासना करायला सांगणे आणि त्या माध्यमातून त्याला ते दृष्टांत पडणे आणि त्या माध्यमातून तुम्ही त्याला पुढचं मार्गदर्शन करणे, ह्याच आधारावरती आपण मार्गदर्शन करत राहतो. आणि जर तंत्र काय बाधा झाली असेल तर तंत्र बाधाचं म्हणजे त्याला तुम्ही बोलला ना षटकर्म बाधा, तर त्याचं निवारण करण्यासाठी शांती कर्माचे काही प्रयोग आहेत, तर ते पण मी तुम्हाला सांगू शकतो. आहे तिथं काही ग्रंथ त्याच्यामध्ये त्याची काही विधी पण दिलेले आहेत, त्या पद्धतीतनं आपण विधी केला तर ते होतं. परंतु एक गोष्ट आहे की ह्या गोष्टीसाठी त्या व्यक्तीच्या श्रद्धावरती आपण त्याला सांगत असतो, बाबा ह्या ग्रंथामध्ये असं ह्याचं उत्तर दिलेलं आहे, तुला ह्याच्या विश्वास असेल तर तू कर, शास्त्रात सांगितलेल्या पद्धतीने आपण करू आणि त्या पद्धतीने होईल. तुझं श्रद्धा असेल तर कर, नसेल श्रद्धा तर तुझी इच्छा नाही केलं तर तुझ्यापाशी फिनिश. अशा पद्धतीने ह्या गोष्टी केल्या जातात आणि कराव्यात. का कराव्यात अशा पद्धतीने गोष्टी? कारण की तुम्ही दवाखान्यामध्ये जरी गेला तरी डॉक्टर तुम्हाला ट्रीटमेंट करत असताना आधी तुमच्याकडून फॉर्म भरून घेतो का नाही घेत, की बाबा आम्ही ट्रीटमेंट करतोय वाचवण्याचा आम्ही 100% प्रयत्न करणार आहे, तुमच्या पेशंटला ऑपरेशन करणार आहे आम्ही, पण जर का चुकलं काही नाही पेशंटने रिस्पॉन्स दिला शरीराने तर तुमच्या पेशंटचं नुकसान झालं तर आम्ही जबाबदार नाही. डॉक्टर तर पूर्ण चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करत असतो. तसंच आपण एखाद्याची बाधा काढत असताना किंवा हे करत असताना 100% हमी घेणं हे गुन्हा आहे आणि चांगलं नाही. आपण काय देव आहे का? आपण देव नाही. ब्राह्मण एखाद्याचं लग्न लावत असतो तर स्टॅम्पवर लिहून देतो का ब्राह्मण की 100% तुझं लग्न सक्सेसच होणार, अजिबात घटस्फोट होणार नाही होत. आपण एखाद्या ठिकाणी वास्तुक शांती करतो की नाही करत? ब्राह्मण म्हणतो का आपल्याला की वास्तुक शांती केली ही तर कधी मर्डर होणार नाही, कोण आत्महत्या करणार नाही, असं नाही होऊ शकत. हा, निश्चितपणे वास्तुक शांतीच्या जे काही अनुष्ठान आहे त्याचा प्रभाव आहे, पुण्य आहे. परंतु मला एक सांगा, वास्तुक शांतीतनं निर्माण झालेलं पुण्य त्याचं जे काय तपोबल आहे ते समजा 100 पॉईंटचं असेल, त्यात एक मूल्यांकन धरा 100 पॉईंट, आणि त्या ठिकाणीची जागाच जर एक भयंकर खराब असेल, तिथं अत्यंत दुर्घटना कुठल्या घडल्या असतील पहिल्यांदा, आणि त्याची पॉवर 1000 पॉईंट वाईट आहे, मायनस मध्ये येते, तर तुमचे 100 पॉईंट जरी तिथं तुम्ही घातले तरी 900 पॉईंट मायनस मध्येच आहे ना, आहे की नाही? तसंच एक ज्या वेळेला आपण हे काय अनुष्ठान करत असतो त्यावेळेला अनेक गोष्टी असतात ह्याच्यामध्ये, तुमच्या कुंडलीतले योग, तुमचे कर्म, तुमचे पापकर्मचा प्रभाव किती आहे, ह्याच्यातनं ऊर्जा तर निश्चितपणे पुण्यदायी ऊर्जा निर्माण होणार आहे, निश्चितपणे पुण्यदायीच ऊर्जा निर्माण होती साधना, अनुष्ठान, भजन, पूजन ह्यानी. परंतु जर 1 लाखाचं कर्ज एखाद्याचं आपण 10,000 हप्ता भरलाय समजा त्याच्या एखाद्या अनुष्ठान करून पुण्य तयार केलंय, तरी पण ते कधी कधी नाही करावं रिकव्हरी करू शकत, असं पण होऊ शकतं. त्यामुळं कंप्लीट साधना, उपासना, शास्त्रावरती श्रद्धा ठेवून धीर मार्गाने चालावं लागतं. एक ह्याच्याबाबत एक कथा सांगायची झाली तर एक कथा पण मी सांगू शकतो. फक्त ही जी गोंदुगिरी जी माजती ती ह्याच्यामुळे माजती. कशामुळे माजती? की तुम्ही सरळ सत्य सांगत नाही. तुम्ही सत्य सांगा पहिलं, बाबा हे आहे वस्तुस्थिती अशी, की बाबा ह्यातनं पुण्य तर तयार होतंय, ही तर गोष्ट खरी आहे का, परंतु तुमचं प्रारब्ध, तुमची कर्म, तुमची श्रद्धा ह्या सुद्धा गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ह्या गोष्टी सुद्धा आहेत, महत्वाच्या आहेत त्या, की अमुक तमुक केलंय म्हणून ते होईल असं नाही सांगू शकत कुणीच, दावा कुणीच करू शकत नाही. अगदी अतिशय सोप्या भाषेत गुरुजींनी आता आपल्याला सांगितलं की एखाद्या कर्मावरती
तुम्ही एखादं विधिविधान जरी केलं तर त्यांनी अगदी गणितीय प्रमाण दिलेलं आहे, एक मूल्यांकन दिलेलं आहे की 100 आणि 100 पॉईंटचं जरी एखादी तुम्ही ऊर्जा पुण्य प्राप्त केली आणि एखाद्या ठिकाणी प्रभाव कमी होऊ शकतो, एखाद्या ठिकाणी निगेटिव्ह एनर्जीची ताकदच जास्त असेल तर हे तात्पुरतं पुण्य तुमचं हे तिथं वजा होणार आहे. आणि सारखी अनुष्ठानं जरी केली तरी पण ती जागा पण चेंज होऊ शकते, तिथं ती जागा बदलू पण शकते, पण त्यासाठी तुम्हाला सुद्धा घालावं लागणार आहे. हे बघा, तंत्र म्हणजे जे आहे सगळा बलाबलाचा खेळ आहे, युद्धाचा खेळ आहे हा सगळा. की तुमच्यापाशी पुण्य किती. आता तुम्ही माझ्यावर तंत्र करताय, तुम्ही ह्याच देवीचं भक्तय, तुम्ही पण साधकच आहे, तंत्र साधक. तुम्ही ह्या देवीचं माझ्यावरती विद्या करताय आणि मी पण ह्या देवीची करतोय, परंतु मी ह्या देवीचे रोज 1,00,000 मंत्र जपतोय, तुम्ही 2,00,000 मंत्र जपत असतील तर तुमचा विजय होणार, माझा त्या ठिकाणी विजय नाही होणार. पुण्यपणाला लागणार आहे. हा, तुमची ऊर्जा वाढणार ना. आता समजा ही काही लोक म्हणतात की देवीला कळते, देवीला सगळी देवी ही शक्ती आहे, एक लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि शक्ती ही बलवानाला प्राप्त होत असते. रावण आणि राक्षसाने सुद्धा तपश्चर्या केली होती, त्याने त्याच्या ऊर्जेचा वाईट उपयोग केला. आता एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. पिस्तूल, तुमच्यापाशी पिस्तूल आहे, हा, माझ्यापाशी चाकू आहे नाही का. पिस्तूल तुमच्यापाशी, तुम्ही मला गोळी घालू शकता ना. तुम्ही मला निरपराधाला गोळी घातली वगैरे, हे नंतर कोर्ट पोलीस ती नंतर ऑन दी स्पॉट माझा जीव जाऊ शकतो का नाही जाऊ शकतो. तसं ज्याच्यापाशी तपश्चर्या ज्यांनी केलेली आहे, ज्यांनी शक्ती प्राप्त केली, त्याने जर शक्ती एखाद्याच्या विरुद्ध ती वापरली, त्याची ऊर्जा वापरली, तर निश्चितपणे त्याला हानी होऊ शकते. पुढच्या व्यक्तीला हानी होऊ शकते त्याची. पण ह्याला उपाय काय आहे? ह्याला उपाय आहे की सगळ्यांनी स्वतः साधना करणे, उपासना करणे, सगळ्यांनी स्वतः मजबूत बनणे, याच उपाय आहे त्याला, दुसरा काही उपाय नाही. आणि आजकालचा जो काळ आहे ना, ह्या काळामध्ये लोक ह्या मार्गाकडे जास्त वळलेत. पूर्वीच्या काळी 100-150 वर्षापूर्वी लोक गुंड, पहिली नाही का सुपाऱ्या द्यायची, गुंड लावायची, मारायला लावायची. आता तसं करत नाहीत. आता हे लोकांना जेव्हा कळलंय की ह्यातनं लय स्पीड मध्ये बी होते ह्या गोष्टी आणि कुणाला न कळता बी कार्यक्रम होते. आणि ह्याचा इतिहास पण लय मोठा आहे. तुम्हाला मी सांगतो, ज्या वेळेला हे आलता का नाही, मिर्झा राजा जयसिंग स्वराज्यावरती चालून आलता बरोबर, त्यावेळेला मिर्झा राजा जयसिंगने शिवाजी महाराजांना पराभूत करण्यासाठी सहस्त्रचंडी का लक्षचंडी असं काहीतरी एक आयोजन केलं होतं बघा, आणि एक मोठं अनुष्ठान केलं. तर शिवाजी महाराज त्याचा प्रभाव पण झाला. तर शिवाजी महाराजांना तह करावा लागला होता मिर्झा राजा जयसिंग वरती, आलं का ध्यानात, त्याचा प्रभाव पण असतो. पण दुसरं एक सांगतो तुम्हाला उदाहरण, की रावण आणि मेघनाथ हे तर तुम्ही बघितली, रामायण जवळ उघडलं तुम्ही, हाय त्यात खपाडात रामायण, त्याच्यामध्ये मेघनाथ सुद्धा प्रभू रामचंद्रांच्या विरुद्ध युद्ध करायच्या आधी हे करत होता अनुष्ठान देवीचं नाही का. तर बिभीषणाने सांगितलं होतं की जर का ते अनुष्ठान पूर्ण झालं तर तो विजय तुम्हाला मिळणं अवघड होणार आहे गोष्ट, तो म्हणजे अवघड होईल काम. तर मग हनुमंताने लक्ष्मणाने जाऊन त्याचा यज्ञ विध्वंस केला होता. म्हणजे काही लोक म्हणजे ज्यांना अक्कल नाही ती काय म्हणतात की तुम्ही सीमेवर जाऊन, असे जे काही साधक भक्त असतात त्यांना सांगत असतात की तुम्ही सीमेवर जाऊन लिंब टाका, हे करा. पण तुम्हाला सांगतो हे सुद्धा झालेलं आहे. ज्या वेळेला चीनचं आणि भारताचं युद्ध झालं होतं, मला वाटतंय साधारणतः 1962 का 1965 साली युद्ध झालं होतं बघा, भारताचं आणि चीनचं. आणि चीन भारतावर वरचढ होत होता, वर चढवत होता. त्या टायमिंगला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दतियामध्ये एक मंदिर आहे बघा, बगलामुखी देवीचं, माहिती आहे का तुम्हाला? मध्य प्रदेशमध्ये दतिया नावाचं एक गाव आहे, तिथं बगलामुखी देवीचं एक मंदिर आहे. पंडित जवाहरलाल नेहरूने तिथं सांगितलं होतं की आपल्या देशावरती संकट येते, राष्ट्रहितासाठी तुम्ही काहीतरी करू शकताल का? तर तिथल्या राष्ट्रसंत, राष्ट्रगुरु स्वामीजी म्हणतात त्यांना, राष्ट्रसंत म्हणलंय त्यांना. तर त्यांनी भरपूर अशी 1000-2000 अशी ब्राह्मण गोळा केली, तंत्रोक्त विद्येचे ज्ञान असलेली, आणि बगलामुखी धुमावतीचे संपुट लावून अनुष्ठान केलं होतं तिथं राष्ट्र विजयासाठी. त्यावेळेला ज्या वेळेला त्या 51 हवनकुंडांची स्थापना तिथं केली होती आणि तिथं अनुष्ठान केलं होतं की विजय प्राप्तीसाठी. त्याच्यामध्ये पूर्ण आहुती ज्या वेळेला तिथं झाली, पूर्ण आहुती,
त्या दिवशी एक चमत्कारिकरित्या म्हणा किंवा लक्षणीयरित्या म्हणा किंवा तुम्ही योगायोग म्हणा, काहीही म्हणा, त्याला नाव द्या, चीनच्या गतिविधी पूर्ण स्टॉप झाल्या. युद्धबंदी झाली त्या दिवशी, ज्या दिवशी पूर्ण आहुती झाली. आणि अनेक लोक तिथं जातात, तिथं जावा तुम्ही, चौकशी करा, ते सांगतील तुम्हाला. तर राष्ट्रहितासाठी सुद्धा अशी अनुष्ठानं पूर्वीच्या काळी लोकांनी केलेली आहेत आणि हे करत राहतात. आणि हे आहे. पण विषय कसा आहे की ह्याच्यासाठी माणसं कशी पाहिजेत, तर माणसं ही त्या शक्तीचा जर उपयोग चांगल्यासाठी करणारे असतील, नाही का, योग्य उचित कार्यासाठी करणारे असतील, तर देवता पण प्रसन्न राहतो. उद्या तुम्ही जुगार खेळण्यासाठी जर हे अनुष्ठान करायचं म्हणताल तर ते शक्य नाही. त्याला ते कार्य बी तसं पाहिजे. ब्रह्मास्त्र वापरायचंय तुम्हाला, तर पुढे शत्रू सुद्धा तसा तेवढा मोठा पाहिजे. म्हणजे मला काय म्हणायचं समजलं का, की उग मुंगी आली त्याच्यासाठी तुम्ही जर मोठं ब्रह्मास्त्र काढणार असाल तर ते उपयोगीचं नाही. कारण तसं पाहिजे, तर ते देवतेला पण मान्य व्हायला पाहिजे, त्यासाठी ते तुमचं ते व्हायला पाहिजे. असं पण आहे. तर ह्याला मी ह्या माध्यमातून हे उत्तर दिलंय की राष्ट्रहितासाठी सुद्धा ह्या गोष्टी केल्या जातात आणि कल्याणासाठी सुद्धा केल्या जातात, अनेक गोष्टीसाठी केल्या जातात. आता आपला पुढचा जो प्रश्न आहे हा सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनातला प्रश्न आहे की मनुष्याच्या जीवनात अध्यात्माची खरंच गरज आहे का? सर्वप्रथम मनुष्याच्या जीवनामध्ये, प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये अध्यात्माची गरज अजिबात नाही. अजिबात गरज नाही. की ज्याचं जो आत्ताच नुकताच मुंगीच्या जन्मात नाही तर माणसाच्या जन्माला आलेला आहे, त्याला आधी जगून घेऊ द्या पूर्णपणे मानव जन्म. एका जन्मात तर काय मोक्ष मिळत नाही. मोक्ष कोणाला मिळतो? अध्यात्म मार्गाला कोण लागतो? हे एक सांगतो तुम्हाला. ज्यांनी मुंगीपासून इंद्रापर्यंत सगळे ज्याचे जन्म घेऊन झालेले आहेत, की जो मुंगी होता, अजगर होता, वानर सगळं झालेलं आहे त्याचं, नाही का. इंद्रपद सुद्धा ज्यांनी भोगले कुठल्या तरी जन्मात, कुठल्या कल्पात म्हणा, ह्याच्यात म्हणा, त्याच्या सगळ्या वासना तृप्त झालेल्या असते ती. आणि तोच वळतो अध्यात्म मार्गात, कारण की अनेक जन्माचे संस्कार त्याच्या मागे असतात की ह्याच्यामध्ये तृप्त नाही, ही त्याच्या मनात कुठंतरी राहिलेलं असतं की मी अनेक, त्याला भळ नका कळू द्या, त्याला आठवत नसू द्या, पण त्याला ते माहित असतं की ह्या तृप्ती नाही. मग तेव्हा ते भगवतीकडे वळतो, जगदंबेकडे वळतो, मोक्षाकडे वळतो. ह्याचा अजून एक सांगतो उदाहरण, लक्ष द्या. तर एक समजा चिमणीचं पिल्लू आहे, जन्माला नुकतंच आलंय, ती घरट्यात असतं, पण ती घरट्यातनं खाली का पडत नाही? त्याला कसं कळतं की घरट्यातनं खाली पडल्या मृत्यू येणार आहे? जाणीव असते, जाणीव. एक माणसाचं एक हे असतं, काय म्हणते त्याला, जाणीव, नेणीव आणि अतिजाणीव, ह्या मनाच्या 3 लेवल असते, ती लक्षात घ्या. जाणीव, नेणीव आणि अतिजाणीव. तर सर्वसामान्य माणसाची जी मनाचा जी लेवल असती, ही जाणीव आणि नेणीव ह्या 2 लेवलमध्ये माणसाचं मन खेळत राहतं. अजून समजून सांगतो की चिमणीच्या पक्षाला माहिती नाही खाली पडल्यावर मारणार आहे, पण ह्याची एक जाणीव आहे त्याला. म्हणजे नेणीव म्हणजे एक काय म्हणते त्याला, अंतर्मनामध्ये त्याला भीती आहे ना त्याला, की खाली पडल्यानंतर मी मारणार आहे, म्हणून ती पडत नाही खाली. कारण की त्याला माहिती अनेक जन्मीचे संस्कार त्याच्यात आहेत ना, पडल्यानंतर वेदना होणार आहेत, आपण मारणार आहे, हे त्याला कसं कळतं? हे असतं त्याच्या पाठीमाग. म्हणजे आता अजून सांगायचं झालं तर उदाहरण, आता अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही गाडी चालवता, सुरुवातीला गाडी चालवत असताना तुम्ही बुद्धी डोक्यावर ठेवून तुम्ही एक विचार करता की मी आता पहिला गिअर टाकणार आहे, क्लच दाबणार, दुसरा गिअर टाकणार आहे, इतकी रेस पिळणार आहे, नाही का. पण एकदा का तुमचा सराव झाल्यावर, एक्सपर्ट तुम्ही झाल्यावर, तुम्ही विचार करता का, तुम्ही गप्पा मारत ऑटोमॅटिक त्या क्रिया होत राहतात का नाही? म्हणजे तुमचं जे सुप्त मन आहे, जे आतलं नेणीव अजाणतेपणे त्या क्रिया ऑटोमॅटिक होत राहते. तसं भीती, ह्या गोष्टी, भीती वाटणे, लोभ वाटणे, ही वाटणे, हे नेणीव प्रक्रियेतल्या क्रिया येतात त्या. मग ही जी एखादा व्यक्ती असतो त्याला अजाणतेपणे ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असतं आणि त्याची वृत्ती ऑटोमॅटिकली ईश्वराकडे वळते. काही मुलं बघा जन्मजात ईश्वराकडे वळतात, त्यांना चेंडू, बॉल, फुटबॉल ह्याच्यात इंटरेस्ट नसतो, जन्मजातच ती लहानपणापासून ईश्वराकडे वळतात, लहानपणापासून ती ह्याच्यातच जाणार. ते त्याचं कारण काय? संस्कार, मागचा जन्मेचा असलेला संस्कार. आणि काही किती चांगल्या घराण्यात जन्माला येऊ द्या, ती तिकडेच वळणार.
हा एक ज्ञानेश्वरी जर तुम्ही वाचली तर ज्ञानेश्वरीमध्ये पण ह्याचं एक उदाहरण भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की अर्जुनाने प्रश्न विचारला होता की म्हणले की जर का एखादा भक्ती करत असेल आणि त्याला जर त्या जन्मी मोक्ष नाही मिळला तर त्याला मग त्याची सगळी जन्ममुक्ती वाया जाते का? तर भगवान श्रीकृष्णाने त्या वेळेला सांगितले की जर का एखाद्याने भक्ती केली आणि त्याला मोक्ष प्राप्त व्हायच्या आत जर तो मेला, जर तो सकाम भक्त असेल, सकाम म्हणजे अशी पण भक्त आहेत की देवा मला पैसे दे, पाणी दे, अडका दे, ही दे ती दे, नाही का, ते देवाला चालतं. ते तुम्ही तसलं देवाला जरी मागितलं पैसा पाणी ऐश्वर्य तरी देव काय तिरस्कार करत नाही, त्याला देतो त्या गोष्टी सुद्धा. पण काही तर देवता काय करतो, अशा भक्तांना अशा घरात जन्माला घालतो की जिथं मुबलक पैसा आहे, संपत्ती, ऐश्वर्य आहे, अशा घरात जन्माला घालतो. पण जे निष्काम भक्त आहेत की जी देवाची भक्ती करतात आणि देवाला म्हणतात की देवा आम्हाला तुझी प्राप्ती झाली पाहिजे, आम्हाला मोक्ष मिळाला पाहिजे, तर ती काय करतात मग देव अशा घरात त्यांना जन्माला घालतो की ज्या घरात पहिल्यापासून आध्यात्मिक संस्कार आहेत, परंपरा ज्या घराण्याला आहे. तुम्ही बघा एकनाथांचं, त्यांच्या घरात भानुदासांची परंपरा होती का नव्हती? ह्यांचं बघा कोणाचं ज्ञानेश्वर माऊलींचं, त्यांच्या घरात सुद्धा परंपरा होती. तुकाराम महाराजांच्या घरात सुद्धा परंपरा होती. ते तुमच्या घराण्यात ती पाहिजे तेव्हा ती तुम्हाला लवकर सिद्ध होणार. असं नाही की तुमच्या घराण्यात नाही मग तुम्हाला सिद्ध नाही होणार, असं पण नाही. पण जर घराण्यात तुमच्या जर ते असेल तर ते तुम्हाला सोपं जाणार, सोपं जातं तुम्हाला ते. कारण की तुमच्या पाठीमागं पूर्वजांचं सुद्धा पुण्य आशीर्वाद उभा असतो, पाठबळ असतं तुम्हाला. मग देव अशा घराण्यात त्याला जन्माला घालतो की जिथं अनुकूल वातावरण असेल भक्तीला. आता ज्याच्या घरात अनुकूल नाही ते पण झेंडा लावतोच आहे की. आता भक्त प्रल्हादाचं उदाहरण तुम्ही घ्या की, ते दैत्याच्या कुळात जन्माला आला का नाही आला, मग तिथं त्याने जे टांका वाजवला, झेंडा तिथं बी लावला त्याने, नाही का, असं पण आहे ते. दोन्ही गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. पण सोपं कुठं जातं जिथं वातावरण आहे. भक्त प्रल्हादाला थोडासा त्रास झाला, विरोध झाला ना, अशा आहे गोष्टी. तर मला काय सांगायचे, आपला मूळ विषय काय होता प्रश्न? अध्यात्माची गरज त्या व्यक्तीला आहे की ज्याचे अनेक जन्म घेऊन झालेले आहेत, तोच फक्त त्या मार्गाला जाऊ शकतो. इतर लोक खाणार पिणार मजा हजा करणार तर त्यांनी अवश्य करू. प्रत्येकाचं टार्गेट वेगवेगळं असू शकतं. आता तुम्ही समाजामध्ये बघा, काही लोकांचं टार्गेट आहे सत्ता मिळवणे, त्यांच्या डोक्यात फक्त सत्तेची भूक आहे, त्यांना हाय का नाही भूक, त्यांना फक्त पाहिजे सत्ता, त्यातच ती संतुष्ट आहेत, नाही काय मिळणं तरी चालेल, सत्ता पाहिजे. काही लोक अशी त्यांना पैसा पाहिजे, पैशाची भूक त्यांची कधी नष्ट होऊ शकत नाही. त्यांचं अतृप्त आहेत ते पैशाच्या बाबतीत, त्यांच्या डोक्यात फक्त पैसा गोळा करणे, जितका पैसा त्यांना गोळा करता तेवढं त्यांना समाधान मिळतं. म्हणजे तसं समाधान मिळवू शकत नाही पैशातनं कधी, किती गोळा केला तरी थोडंच घेऊन जाणार एकूण, परंतु त्यांना एक आनंद, मी एवढं गोळा केलं. काही लोक अशी की त्यांना बाबा मी जन्मामध्ये ईश्वराची किती भक्ती केली, मला ह्या जन्मात देव दिसला नाही दिसला, मला त्याची प्राप्ती झाली का नाही झाली, हे संतुष्ट असतात. प्रत्येकाचं टार्गेट वेगवेगळे. रामकृष्ण सांगायचे बघा, ईडी सगळीच आहेत, ह्याच्या का शहाणं कोण आहे, सगळी ईडी आहेत. कोण सत्तेसाठी येडा आहे, कोण बाईसाठी येडा आहे, कोण पैशासाठी येडा आहे, मी देवासाठी येडा आहे असं बोलायचे. आणि माझं असं मत आहे म्हणायचे, या सगळ्यांच्या येडापेक्षा माझं वेड जरा त्यातले त्यात मला चांगलं वाटतंय, रामकृष्ण बोलायचे. तर ईडी सगळीच आहेत बघा, लक्षात घ्या मला काय बोलायचं. म्हणजे ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार ती व्याख्या चेंज होणार आहे. कंपल्सरी नाही. आता आपला पुढील प्रश्न जो आहे की आत्मा, मन आणि शरीर यांचा परस्पर संबंध काय आहे? आत्मा, मन आणि शरीर यांचा संबंध कसा आहे ते मी तुम्हाला सांगतो. शरीर, आता हा काय एक उदाहरण देतो तुम्हाला. आत्मा तर आतमध्ये स्थिर आहे, आपण म्हणजेच आत्मा, स्वतः मी म्हणजे आत्मा, जे आतमध्ये ज्याचा अनुभव घेतोय, जो साक्षी भाव आहे, नाही का, साक्षी भावाचा सुद्धा जो पलीकडे तो आत्मा. मन हा सगळ्या इंद्रियांचा राजा आहे, इंद्रियांचा राजा आहे. आणि तुमची ही ज्ञानेंद्रिय हे तुम्हाला मनाशी कनेक्ट करतात. आणि ज्या वेळेला मन ह्यांच्याशी कनेक्टेड राहतं त्यावेळेला आत्मा ह्याची अनुभूती घेतो विषयांची. समजून सांगू का? तर समजा उदाहरणार्थ तुम्ही एक पुस्तक वाचत बसलाय, घड्याळ तुमच्या घरात लावले, टिक 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 कंटिन्यू वाजत असतं.
वाजत असतं का नाही? पण एकाग्रतेने तुम्ही पुस्तक वाचताय, तुम्हाला ते टिकटिक आवाज ऐकू येतो का? नाही येत, नाही येत. मग ती वाजत असतं का नसतं वाजत? मग का ऐकू येत नाही? कारण आपलं लक्ष पुस्तक वाचनात. तुम्ही मन त्याच्याशी संलग्न केलं नाही. तर मन काय करत असतं की विषयांशी तुम्हाला संलग्न आत्म्याला करण्याचा प्रयत्न करत असतं. हे जे विषय आहेत त्याचा अनुभव देणं मनाला, आत्म्याला, हे मनाचं कार्य आहे. तुम्ही जर जेवण करताय आणि तुमचं त्या जेवणावर लक्ष नाही, तुमचं एखाद्या तुम्ही जेवणार पण तुम्ही त्याचा आनंद नाही घेऊ शकत. ते फक्त एक क्रिया झाली. आत्माशी जर कनेक्टेड त्या गोष्टी करायच्या असतील, म्हणून मी सांगत असतो ध्यान करताना पूर्ण मन एकाग्र करून देवीचं ध्यान करा. म्हणजे आता साधं तुम्हाला सांगतो, ज्ञानदेव महाराजांची एक हरिपाठातली ओवी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मी अनेक साधकांना सांगत असतो की तुम्ही म्हणतात आम्ही नामस्मरण करतोय. अरे नामस्मरण नुसतं करण्याला महत्व नाही, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ सांगितले. जर तुम्ही नामस्मरण करताय तर एकाग्रतेने त्या तुम्ही नाम घेताय ना, ते नाम तुम्हीच ऐकायचे सुद्धा. समजा मी बोलते काली काली काली, तर ती मी बोललं पाहिजे आणि ऐकलं बी पाहिजे, तर ती आध्यात्मिक उन्नती होती. अन्यथा नुसतं काली 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 नुसतं मुमी राम बगल मी छोरी तसलं ती नाही चालत. तुम्ही म्हणा, तुम्ही ऐकला तेव्हा त्यातनं ती होतं. तर आत्मा, मन आणि शरीर ह्यांचा असा संबंध आहे, लक्षात घ्या. समजलं? शरीर हे एक फक्त गाडी आहे, गाडी एक माध्यम आहे. ते ह्याला काय ही नाहीये, हे स्थूल आहे हे शरीर. मन हे शरीर, मन पण शरीराचाच भाग आहे. ही एक महत्वाचं सांगतो तुम्हाला, मन पण शरीराचाच भाग आहे. आता हे कसं सांगतो, जर तुमचं शरीर आजारी असेल तर तुमचं मन सुद्धा आजारी पडतं, कमकुवत होतं. आणि तुमचं मन कमकुवत असेल, मन मजबूत असेल तर शरीर सुद्धा लवकर तुमचं आजारी पडत नाही, तुम्ही आजारपणातून सुद्धा उठता. मन ही एक प्रकारचं लगाम आहे, एक लक्षात घ्या, शरीरावर कंट्रोल ठेवण्याचा. हा, ही असे. तर मन हे सगळ्या इंद्रियांचा राज आहे. मन ठरवतं कुठल्या मन ज्याला मित्र झालंय, ज्याचा मित्र एक ह्याच्यात आहे का गाणं नाही का श्रीकृष्ण मालिकेतलं, मन के बहकावे मेना हे मन भर पर राह बोलाय, तू इस मन का दास ना बन, इस मन को अपना दास बनाले. ज्याचं मन स्वतःचं मन ताब्यात नाही त्याचा अध्यात्माचा टिकू शकत नाही. त्यात त्यांनी हे नादच सोडून द्यावं. आणि तंत्र साधना करत असताना किंवा योग साधना करत असताना तर मग तर त्याचा काही त्याचं कामच नाही मग ते. कारण की निश्चयाची परीक्षा इथं होणार तुमच्या. तुम्ही जर बोलला मी एवढा संकल्प करून बसले, मला ही करायचंय, तर मन तुम्हाला आळस उत्पन्न करणार, तुमच्या संकल्पात बाधा निर्माण करणार ना. की तुम्ही बोलला की काय नाही, मला आज 1,05,00,000 काली जप करायचंय, नाम जपायचे, तर मन म्हणणार कशाला नाम जप करतोय, जाऊन रील बघत जाऊन झोप. हा, तर ही जी अध्यात्म आहे ना, ही काय म्हणते त्याला, ज्याचं मिळमिळ नियम आहेत, लचपचे नियम काय बोलते त्याला, त्याचं काम नाही. कठोर ज्याचं नियम आहेत, जे मनाचं निर्दळण करतोय, मनावर त्याला अंकुश ठेवलाय ज्याने, मनाचा हाल करतोय तो, मनाचं काहीच ऐकत नाही. मन म्हणजे एक समजा तुमची बायको आहे, तुम्ही आत्मा म्हणजे नवरा आहे, बरोबर. पण बायकोने नवऱ्याचं ऐकलं पाहिजे का नाही? पण ज्याचं बायको ऐकतच नाही त्याचा प्रपंच होईल का व्यवस्थित? होईल का? तसं मन ही आत्म्याच्या अधीन ज्याला ठेवता येतंय त्याचं काम आहे, त्याचा अध्यात्म व्यवस्थित होणार. पुढचा प्रश्न. आता आत्मा, मन आणि शरीर यांचा परस्पर संबंध गुरूंनी आपल्याला एकदम अतिशय सोप्या भाषेत आणि खेळीमेळीच्या उदाहरणासहित सांगितलेला आहे. तर आमचा पुढचा प्रश्न काय की आपले जे श्रोते वर्ग आहेत त्यांना आवडेल हा प्रश्न ऍक्च्युली, कर्म म्हणजे काय आणि कर्माचे परिणाम कसे मिळतात? आता हे जर तुम्ही प्रश्न विचारलाय, ऍक्च्युली हा प्रश्नाचं शास्त्रकारांनी असं सांगितलंय की हा प्रश्न पूर्ण विरक्त वैराग्ययुक्त माणसाला कर्मयोगाचं ज्ञान द्या, की ह्याच्यावरती झालेलं आहे शास्त्रात मध्ये चर्चा. परंतु ह्याचं जर ज्ञान द्यायचं असेल तर शास्त्रकाराने सांगितलंय की हे पूर्ण विरक्त वैराग्ययुक्त मार्ग. पण आता तुम्ही विचारले, जाऊ द्या, श्रोत्यांना मिळू द्या ज्ञान. तर कर्म म्हणजे काय, तुमची प्रत्येक क्रिया कर्म आहे, तुम्ही कर्माशिवाय राहूच शकत नाही. पण कर्माचे मूळ प्रकार कर्म, अकर्म आणि विकर्म. निष्काम कर्म
काम्य कर्म असे अनेक प्रकार आहेत. सकाम कर्म, निष्काम कर्म, कर्म, विकर्म, अकर्म असेही प्रकार आहेत. आता आता एक 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 सांगतो. ही लय मोठा पॉडकास्ट होऊ शकतो त्याच्यावर एक. पण आता सकाम कर्म. सकाम कर्म म्हणजे मनामध्ये एखादा हेतू ठेवून केलेलं कर्म. उदाहरणार्थ मी आज गरीब मुलांना मुलींना दान धर्म करतोय, कपडे वाटतोय, हे वाटतोय, पण त्याच्या पाठीमागे माझा उद्देश काय? त्याच्या पाठीमाग पुण्य मिळवणे उद्देश आहे का? बाबा असं पण असतं की मला ह्याच्यातनं पुण्य मिळावं, मला स्वर्गाची प्राप्ती व्हावी, मला ह्यातनं ऐश्वर प्राप्त व्हावं. हे झालं सकाम कर्म. त्यात काही दोष नाही. कामना मनामध्ये ठेवल्या त्यात दोष नाही. पण निष्काम कर्म ही श्रेष्ठ सांगितलंय. ते भगवतीची प्राप्ती करून देणारं सांगितलंय, ईश्वराची प्राप्ती करून देणार सांगितलं. म्हणजे मी ह्या मुलांना, लहान मुलांना दान धर्म करतोय, पण का करतोय? कारण ते ईश्वराचे स्वरूप आहेत. कुमारी पूजन जे आपण सांगतोय, ही का सांगतोय? की ते ईश्वराचं स्वरूप आहे म्हणून तुम्ही त्याला पुजताय, त्याला प्रसन्न करण्यासाठी. हे निष्काम कर्म झाला थोडक्यात. पण तुम्ही जर त्यात सकामता घेतली की काय नाही, मी ईश्वरीला पुजतोय, माझं त्यातनं चांगलं व्हावं, तरी पण ते सकाम झालं, भक्ती सकाम झाली ती. पण निष्काम असेल तर त्यातनं जे निर्माण होणारं जे पुण्य, निष्काम भक्तीतनं जे निर्माण होणारं पुण्य, त्या पुण्याचा प्रभाव माणसाला समाधीकडे घेऊन जातो. कशाकडे घेऊन जातो? समाधीच्या अवस्थेकडे घेऊन जातो, मोक्षाकडे घेऊन जातो, त्याला निर्वाणाकडे घेऊन जातो. त्याला प्रत्येक धर्मात वेगवेगळी नावं दिलेली आहेत. उद्देश फक्त एकच आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारच्या विषय भोगाला तुमची इच्छा राहणार नाही. तुम्ही त्या आनंदाचे डोहे, आनंद तरंग नाही का, त्याच्यात तुम्ही डुंबणार, त्यात ब्रह्मरस नाही का. आणि ही जी सकाम आहे त्यातनं तुम्ही स्वर्ग, तपलोक, जनलोक, महरलोक, सत्यलोक, ही जी काय दिव्य इहलोक म्हणजे इहलोक, ह्या जगामधले दिव्य सुख उपभोग भोगणार. आणि परलोकामध्ये सुद्धा अशा ठिकाणी तुम्ही जाणार की ज्या ठिकाणी तुम्हाला दिव्य भोग भोगायला मिळतील. असं ते आहे शास्त्रामध्ये. हा, अजून एक त्यात कर्म, अकर्म, विकर्म हे जे 3 प्रकार. तर कर्म म्हणजे आता उदाहरणार्थ मी सांगतो. आता मी समजा एक पोलीस आहे, चोराला पकडणं ही माझं काय आहे? कर्म आहे. समजा माझ्या पुढे एखादा चोरी करून निघून चाललाय आणि मी त्याला पकडलं नाही, ह्याला काय बोलणार? अकर्म. अकर्म म्हणजे तो पळून चाललाय, मी बघतोय पण मी काहीच केलं नाही, त्याला अकर्म. अकर्म गुन्हा आहे. विकर्म त्याला मदत करतोय पळून जायला, किंवा वजन उचलून देतोय, जा ह्या रस्त्याने, त्याला काय बोलणार? विकर्म. झाली व्याख्या स्पष्ट. हा, तर अकर्म सुद्धा पाप आहे, विकर्म सुद्धा पाप आहे. निष्काम कर्म. निष्काम कर्म म्हणजे आता समजा मी आता या ठिकाणी समजा मी शेतामध्ये काम करतोय, पण ते जे काम करतोय मी जर भावना ठेवली की ही देवी शेती देवीची आहे, मी देवीच्या शेतात काम करतोय, ही माझी शेती नाही, ही देवीची आहे, आणि ही देवीची बाग मी फुलवतोय, तर ती माझी त्या शेतातलं पाठ खांदणं ही माझी भक्ती ठरेल. कळलं का? समजा मी काळजी काय करतोय, ही देवाचं आहे म्हणून काम करत असेल, ईश्वराचं आहे म्हणून, तर ती तुमचं काम भक्ती ठरेल. कळलं का? तुमचं प्रत्येक क्रिया ही तुम्ही देवपूजा, तुम्ही रस्त्याने चाललाय, तुम्ही जर मनामध्ये भाव ठेवला काय नाही मी देवाच्या रस्त्याने चाललोय, ही वाट देवीच्या मंदिराकडे जाते, हा तुमच्या मनामध्ये भाव असेल, तुमचं ते चालणं भक्ती होईल, तुमचं जेवण भक्ती होईल. तुम्ही जर जेवत असताना जर भाव ठेवला की हा देवीचा प्रसाद आहे आणि हा प्रसाद समजून मी खातोय, नाही का, तुम्ही जर देवीला निवेदन केलं तर प्रसाद जर तुम्ही म्हणजे देवीचा प्रसाद समजून तुम्ही अन्न खाल्लं तर तुमचं अन्न सुद्धा प्रसाद बनल, तुमचं निष्काम अंतर्गत येईल. तुमचं झोपणं भक्ती होईल. तुम्ही झोपतानाच ध्यान केलं की काय नाही, देवीच्या मांडीवर डोकं ठेवून मी झोपलोय, तर तुमचं झोपणं सुद्धा भक्ती होईल, तुमची प्रत्येक क्रिया भक्ती होईल. हे आणि त्यात ह्याला निष्काम कर्म बोलायचं. ईश्वराचं होऊन, ईश्वराचं समजून, ईश्वरा प्रित्यर्थ केलेलं कर्म. श्रीकृष्णाने किंवा मला वाटते हा का एक सांगतो अजून, तसा लय मोठा विषय हा, हत्या करणं पाप आहे का पुण्य? आता ज्याच्या त्याच्या विचारांवर डिपेंड आहे. कोणी, तुम्हाला काय वाटतं? एखाद्या माणसाची हत्या करणं हे पाप समजता की पुण्य समजता तुम्ही? एखाद्या व्यक्तीची हत्या करत असेल तर म्हणजे तो
त्याचे कर्म कसे आहेत त्याच्यावरती माझं कर्म. समजा एखाद्या व्यक्ती चोरी करतोय, त्याची तुम्ही हत्या करताय, हे पाप आहे का पुण्य आहे? तसं पुण्य म्हणू शकतो. मी सांगतो मला काय बोलायचं. हा का, निष्काम कर्म अंतर्गत बोलणार आहे मी. एखाद्या व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली, शिक्षा फाशीची झाली, त्याला फाशी शिक्षा कोर्टाने दिलेली, जल्लाद त्याला फाशी द्यायला आलेला आहे. त्यावेळेला जल्लाद काय बोलतो त्याच्या कानामध्ये जाऊन, तुला मी फाशी देत नाही, तुला भारतीय संविधानाने फाशी दिलेली, मला क्षमा कर, मी माझं कर्तव्य करतोय. त्याला निष्काम कर्म बोललं जातं. त्याच्या हत्येचा दोष त्याला लागत नाही. ज्या वेळेला एखादा राजा सैनिकांना सांगत असतो की जावा अमुक राज्यावर आक्रमण करा, तर राजा पाप पुण्याला जबाबदार राजा आहे, सैनिक नाही जबाबदार, ते हुकमाचे ताबेदार आहेत. असा आहे हा निष्काम कर्म. म्हणजे समजलं का मला, की त्यांना काही हेतू घेणं देणं नाही, त्यांना आदेश आला ते फॉलोवर आहेत त्याची, विषय फिनिश त्यांचा. सैनिक सीमे वाचतात, वरनं ऑर्डर आली की गोळी सोडतात, त्यांना पाप नाही पुण्य लागत नाही त्यांना. म्हणजे कळलं का? हा, पुण्य लागतं त्यांना. युद्धामध्ये जर त्यांनी वीरगतीला गेले किंवा पराक्रम दाखवला, धर्म रक्षणार्थ, शास्त्रकारांनी तर युद्धाला सुद्धा यज्ञ बोललेलं आहे, हवन बोललेलं आहे. ह्याच्यामध्ये उल्लेख आहे, सप्तशतीमध्ये पण उल्लेख आहे आणि भागवतामध्ये सुद्धा उल्लेख आहे, रामायणामध्ये सुद्धा उल्लेख आहे की ह्याला सुद्धा यज्ञ समाततो, रणसंग्रामला. ते पण एक यज्ञच आहे, क्षत्रियांसाठी तो यज्ञ आहे. असं आहे ते. आपण बराच वेळ झाला गुरूंनी आपल्याला अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे. तसं दिवस तसा आता कसं असतं की प्रश्न भरपूर निर्माण होतील आणि ज्यांच्याकडं ज्ञानाचा महासागर आहे त्यांच्यासाठी प्रश्न हे कमीच पडणार आहेत. परंतु प्रेक्षक वर्ग आहेत, जितका छान लहान व्हिडिओ बनेल तितका हा चांगला असावा. आपण नंतर पुन्हा अशाच अनेक प्रश्नांवरती आपण पुन्हा व्हिडिओ बनवूयात, जेणेकरून पाहणाऱ्यांनाही आणखीन ज्ञानात त्यांची भर पडेल. तर जाता जाता आपले तुमचे जे शिष्य आहेत किंवा प्रेक्षक वर्ग आहेत त्यांच्यासाठी तुम्ही एखादा ज्ञानाचा एखादा सल्ला काय देऊ इच्छिता? ज्ञान ही ज्ञानाचा सल्ला द्यायचा झाला तर ज्ञान ही भक्तीच्या पोटी जन्माला येतं, लक्षात घ्या. ज्ञान जर तुम्ही भक्ती केली तर तुमच्या पोटी ज्ञान जन्माला येईल. तुम्हाला ज्ञान प्राप्त करण्यासाठी शास्त्रांची गरज पडणार नाही. वेद वगैरे हे जे तयार झालेले आहेत सगळे, हे फक्त वेदानाम प्रणवो बीजम ब्रह्मानंदमयो यदी तेन सत्येन हे देवी ब्रह्महत्या विपो होतो, असं बी एक श्लोक वाचलेला आहे मी. तर वेदाना प्रणवो बीजम, तर हे जे बीज आहे नाही का, बीज, देवीचं नाम, मंत्र, प्रणव मंत्र, हे बीज आहे. बीज, वेदांची ही बीज, हरी हरी अक्षरे असं सुद्धा संतांनी सांगितले. ईश्वराचं नाम हे बीज आहे आणि त्याच्यापासून ते जर तुम्ही जपलं, त्याचा जर जप केला, एकाग्रतेने घासलं ते, तर त्याच्यातनं सिद्धी प्राप्त होत्यात, त्यातनं ज्ञान बी प्राप्त होतं, त्याने वैराग्य बी प्राप्त होतं, त्याने सगळ्या गोष्टी बाहेर येतात. दिसताना ते छोटं दिसतं, ते नाम ईश्वराचं जप बीज मंत्र जे काय असेल तुम्हाला गुरुने दिलेलं ते दिसताना छोटं असतं. पण जर का त्याला तुम्ही पाणी खत काय घातलं, कुंपण वगैरे घातलं, व्यवस्थित त्याचं जतन केलं, त्याची साधना केली, तर ते फळ ज्या वेळेला त्याला फळं फुलं फांद्या सगळं लागतं त्याला आणि त्याला मोठं बनतं. ते हेच आहे, फक्त एकाग्रता आणि देवाचं जप, त्यातनं तुमचा स्वभाव बदलतो, तुमची वृत्ती बदलते, तुमचं सगळं बदलतं त्याने. यम यम चिंतयते कामम तम तम प्राप्नोति निश्चितम, देवीचं वचन आहे, देवीच्या ह्याच्यामध्ये येते उल्लेख आहे. तुमच्या इच्छाच ऑटोमॅटिक पूर्ण व्हायला चालू होते, तुम्हाला काही त्यासाठी करावं लागत नाही. तुमची इच्छा तुमच्या मनात झाली की त्या गोष्टी ऑटोमॅटिक मार्ग त्या व्हायला चालू होतात. असं आहे ती, एवढं सोपं नाही ती. बर, आता तसं भरपूर वेळ झालं, पॉडकास्ट झालाय आणि ही एवढ्या लांबणं सुप्यात आल्यात, तर असा मधून अजून पुन्हा एखादा आपण पॉडकास्ट घेऊ, नवीन नवीन प्रश्न घेऊन. जर तुम्हाला आवडला असेल आपलं पॉडकास्ट तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.